रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। रावसाहेब दानवे यांच्या डीएनए तपासण्याची वेळ आली आहे। माजी आमदार अनिल गोटे यांचे वक्तव्य। केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस भाकप जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध करीत आंदोलन। मुख्यमंत्र्यांना घेतलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार, अनिल गोटेंनी केले स्वागत। रिलायन्स पेट्रोल पंपावर सामाजिक संघटना तर्फे तीव्र निदर्शने। वाहतूक पोलिसांनी एकच दिवशी 150 वाहनावर कारवाई। दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला धुळ्यातील गुरुद्वारा संस्थाकडून पाठिंबा। आता बातमीपत्र विस्ताराने। दिल्लीत कृषी विधेयक कायदा विरोधात आंदोलन चालू आहे। हे शेतकऱ्यांचे आंदोलन नाही, याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानाचा हात आहे, असं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी केलं आहे। सर्व देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून पाठिंबा मिळत आहे। अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन पाकिस्तानाचा हात आहे म्हणत शेतकऱ्यांचा अपमान आहे। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे मूर्ख मनुष्य आहे, ते हिंदुस्थानाचे आहेत की पाकिस्तानाचे यासाठी त्यांचा आधी डीएनए तपासणं गरजेचं आहे, असं माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी म्हटलं आहे। हे आंदोलन चाललंय शेतकऱ्याचं आंदोलन नाही, याच्या पाठीमागे चायनाचा आणि पाकिस्तानचा हात आहे। या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लिम समाजाला उठवलं, काय सांगितलं, एनआरसी आली, सीए आली, 6 महिन्यात सगळ्या मुसलमानांना राज्य देशाच्या बाहेर जावं लागेल। सांगितलं एखादा मुसलमान बाहेर गेला तो त्यांना वाटतं हे सक्सेस होत नाही। आता ते शांत झालं, आता शेतकऱ्यांना सांगून आलं की सरकार तुम्हाला तोट्यात घालून राहिलं। हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे। आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना याचा विचार केला पाहिजे। आता प्रश्न आहे का, आता काही प्रश्न निर्माण झाले, काय सांगितलं की आता आमच्या सारख्या कापचं वाया गेले, माल वाया गेले। या वर्षी केंद्र सरकारनं जे नियोजन केलं 1850 रुपये क्विंटल मागतात। रावसाहेब दानवेंचा डीएनए तपासायची वेळ आलेली आहे। काय काय पद्धत आहे का? हा मूर्ख मनुष्य आहे। मी भाजपवाल्याला सांगेल कुणीतरी आवरायला यायला। हा शेतकरी जर चिडले तर रावसाहेब दानवेचे असे तुकडे तुकडे सुद्धा सापडणार नाहीत। या शेतकऱ्यांच्या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधी पक्षांनी निषेध केला आहे। यावेळी काँग्रेस भाकप जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। तसेच उपविभागीय अधिकारी यांना रावसाहेब दानवे यांनी राजीनामा घेण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे। कृषी विषयक कायदा रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी नवी दिल्ली येथे आंदोलन चालवले आहे। अनेक दिवसापासून
कडकड्याच्या थंडीत बळीराजा तेथे संघर्ष करीत ठामपणे उभे आहे. मात्र अद्याप शासन तोडगा काढू शकले नाही. एकीकडे चर्चा सुरू असताना भारतीय जनता पक्षाचे काही नेते शेतकरी आंदोलनाविषयी जनतेचे संभ्रम निर्माण होईल किंवा आंदोलन बदनाम होईल अशी वक्तव्ये मुद्दामच करीत आहेत. भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानाचा हात असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले. यापूर्वी दानवे यांनी शेतकऱ्यांच्या उद्देशून हिंद दर्जाची वक्तव्य केली असून हे नेहमी शेतकरी हिताच्या विरोधात असल्याचे दिसून आले आहे. त्यांचा हा विकृतीचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन करीत दानवे यांनी मंत्री व खासदार पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या आंदोलनात काँग्रेस परात जनशक्ती बाका पक्षातर्फे शहरातील पाचकंदील चौकात रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकारात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, बाकपचे संतोष पाटील, शेतकरी फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष उत्तमराव माळी, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सचिव स्वप्नील राजपूत, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अभिमान भोई, शेतकरी फाउंडेशनचे गोपाल राजपूत, शिवसेनेचे रजसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्ते सरोज पाटील, प्रहारचे उपाध्यक्ष मनोज राजपूत, शेतकरी बोजेसिंग गिरासे, बाकपचे मदन परदेशी, योगेश जोशी यांचा आंदोलनात सहभाग होता. संपूर्ण भारताचा अन्नदाता शेतकरी राजा हा दिल्ली बाहेर गेल्या 14 दिवसापासून बसलेला आहे. त्या शेतकरी राजाचा कोणत्या हाल अपेक्षा होत आहेत, त्यांचा जो विरोध चालू आहे तो कशासाठी काय हे समजून न घेता महाराष्ट्रातीलच एक भाजपचे नेते केंद्रीय मंत्री यांनी हे आंदोलन हे शेतकऱ्यांचं नसून हे चीन आणि पाकिस्तान यांच्या पाठिंब्याने चाललेले असं चुकीचं वक्तव्य करून शेतकरी आंदोलनाचा आणि शेतकऱ्याचा फार मोठा अपमान केलेला आहे. म्हणून त्यांच्या निषेधासाठी आज आम्ही सर्वजण वेगवेगळ्या पक्षांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा कायम आहे, पाठिंबा राहील. शेतकरी राजावर होत असलेला अन्याय दूर होत नाही तोपर्यंत त्यांच्या पाठीमागे आम्ही सक्षमपणे सर्वजण उभे आहोत. शेतकरी आंदोलनाचा राज्यातील हंगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका महाविकास आघाडी झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा निर्णय बुधवारी शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे यांनी देखील या निर्णयाचं स्वागत केलं आहे. नुकताच झालेल्या विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 5 जागा जिंकल्या होत्या. 3 पक्ष एकत्र असल्यास भाजपचे विजयरथाला रोखणे शक्य असल्याचे दिसून आल्यामुळे पुन्हा एकीच बळी कशी असते हे सिद्ध करून दिले आहे. महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय हा स्वागतही आहे. तसेच पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील त्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडू अशी प्रतिक्रिया माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली. या संदर्भात माझी प्रतिक्रिया काय असायचं कारण नाही. महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुका लढवल्या काय आणि त्याच्यामध्ये एकीचं बळ किती असतं आणि एक दिलाने काम केलं की कसं यश मिळतं हे सिद्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयासोबत आम्ही सगळे आहोत. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करू आणि वरिष्ठ नेते ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे निवडणुकांमध्ये कार्यक्रम पार पाडू. जळगाव येथील नॅशनल हायवे क्रमांक 6 इच्छादेवी परिसरातील मिलत विद्यालय लगत असलेले रिलायन्स कंपनीच्या पेट्रोल पंपावर विविध सामाजिक संघटनांतर्फे दिल्ली येथील शेतकरी पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकरी विरोधी अंबानी अदानीच्या ऐश्वर्यावर चालणाऱ्या केंद्र सरकार धिक्कार करण्यासाठी तीव्र निदर्शने करण्यात आली. कोऑपरेटिव को धूट किसानों की लूट नहीं चलेंगी केंद्र सरकार की मजबूरी अंबानी अदानी और जमखोरी कॉर्पोरेट हराओ देश बचाओ, किसान बचाओ, जय जवान जय किसान, शाह मोदी किसान विरोधी, शेतकरी विरोधी, काळे कायदे रद्द करा इत्यादी जोरदार घोषणा देत केंद्र सरकार हा धिक्कार करून तीव्र निदर्शने करण्यात आली. ज्या अंबानीच्या अदानीच्या इशाऱ्यावर शक्तीवर या मोदी सरकार बळकट व भक्कम आहे अशा अंबानी अदानीच्या पेट्रोल पंपसह सर्व व्यवसायावर भारतीय जनतेने बहिष्कार टाकण्याचे आवाहन या प्रसंगी मुकुंद सपकाळ यांनी केले.
आज लोक संघर्षाच्या वतीने रिलायन्स पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आलेली आहेत. कारण की ज्या प्रकारे अंबानी आणि अदानी या धनधाणिकांनी केंद्र सरकारला हाताशी धरून जे काही या ठिकाणी उद्योग चालवले आहेत ते अत्यंत निषेधार्ह आहेत. ते गरीब शेतकऱ्यांना देशोधडीला लावून त्यांची संपत्ती अजून वाढवण्यात भर देत आहेत. आणि नुसतं दानवे जे आहेत प्रदेशाध्यक्ष ते दानवे आहेत, दानव नाही. त्यांनी बोलताना हे भान ठेवलं पाहिजे की आपण कोणावर बोलतोय. आज आपण जे शेतकऱ्यांनी पिकवलेलं अन्न धान्य खाऊन एवढं मोठे झालेलो आहे, आज आपण त्यांना आतंकवादी म्हणून खलिस्तानी म्हणून हिंडवत आहेत. आम्ही त्याचा सुद्धा निषेध करतो आणि जोपर्यंत केंद्र सरकार हे अन्यायकारक काळे बिल परत घेणार नाही आम्ही तोपर्यंत लढत राहू. दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि रिलायन्सच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार करण्यासाठी जळगाव शहरामध्ये असणाऱ्या नॅशनल हायवेवर रिलायन्स कंपनीच्या पेट्रोल पंपासमोर आम्ही आज सर्व शेतकरी संघटना सामाजिक संघटनांतर्फे तीव्र निदर्शने करून केंद्र सरकारचा धिक्कार करतो आहेत. रिलायन्स पेट्रोल पंपावर आणि रिलायन्सच्या याच्यावर बहिष्कार घालावा अशा प्रकारचं आवाहन आम्ही निदर्शने आंदोलने करून या ठिकाणी करीत आहोत. आणि दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचे दानवे पाकिस्तानी म्हणून त्यांची घृणा करत आहे, खलिस्तानी म्हणून त्यांची बदनामी करीत आहे, आतंकवादी म्हणून त्यांचं आंदोलनाला गालबोट लावत आहे. अशा भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा आणि नरेंद्र मोदीच्या सरकारचा या आंदोलनाद्वारे आम्ही तीव्र धिक्कार या ठिकाणी करीत आहोत. अंबरनाथ शहरात वाहतूक पोलिसांनी एकाच दिवशी 150 वाहनावर बेधडक कारवाई. दंड ठोठावल्याने वाहन चालकाच्या धांबे दणावले आहेत. अंबरनाथ बदलापूर व उल्हासनगर हायवेवर अंबरनाथ शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या पोलीस पथकाने काल एकाच दिवशी 150 वाहनावर बेधडक कारवाई करत दंड ठोठावल्याने वाहन चालकाचे चांगले धाबे दणावले आहे. या धडक कारवाईत रिक्षा, चारचाकी व मोटरसायकली अशा एकूण 150 वाहनावर ही कारवाई करण्यात आली. दारू पिऊन गाडी चालवणे, रॉंग साईड गाडी चालवणे, विना लायसन गाडी चालविणे, हेल्मेट सीट बेल्ट लावल्याने वाहन चालकावर विरोधात कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. आवाज टीव्ही न्यूज साठी सलीम मंसुरी, उल्हासनगर. माननीय डीसीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष मोहीम राबवतो. त्या मोहिमेअंतर्गत ज्या लोकांची थकबाकी 5,000च्या वर आहे, कसोदार वाहन चालकांची, त्या गाड्या तसेच 5,000च्या खाली आहे, त्यांना आम्ही सांगतो ते तुम्ही ताबडतोब भरून घ्या आणि त्यांच्याकडून आम्ही ती भरून घेतो. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे रस्ते वाहन अपघातामध्ये 8 हेड दिलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वाहन अपघात झालेले आहे. त्यापैकी महत्त्वाचे आहे मोबाईलवर बोलणे, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट न लावणे, डेंजरस ड्रायव्हिंग करणे, दारू पिऊन गाडी चालवणे, रॉंग साईड गाडी चालवणे. ह्या हेडखाली आम्ही जास्तीत जास्त इथे कारवाई आम्ही करत. कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब हरियाणाच्या शेतकऱ्यांनी गेले अनेक दिवसापासून राजधानी दिल्लीला वेढा घातला आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि शेतकरी विरोधातील कायदे तात्काळ मागे घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी धुळ्यातील गुरुद्वाराचे प्रमुख धीरज सिंग यांनी सांगितले की देशातील शेतकरी खुश तर संपूर्ण देश खुश राहील. मोदी सरकारने शेतकऱ्यांना तत्कळून न ठेवता जे शेतकरी विरोधी कायदे आहेत ते मागे घेण्यात यावे. मोदी सरकारने शेतकऱ्यांना समजण्यापेक्षा स्वतः समजण्याची भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी भूमिका धुळे येथील गुरुद्वारा प्रमुख धीरज सिंग यांनी व्यक्त केली आहे. जो दिल्ली में किसानों का मोर्चा लगा हुआ है उनके बारे में हमारा क्या सबका ही कहना है कि जो किसान भाई हैं उनकी जो मांग है वो माननी चाहिए. क्योंकि हम नारा तो लगाते हैं जय जवान जय किसान, लेकिन किसानों की बात मानी नहीं जा रही. जे हमारे किसान खुश हैं तो हमारा देश खुश है. तो आज खुशी की बात है कि हमारे शरद पवार चंद्र जी का जन्मदिन है. सभी लोग जहाँ पे गुरुद्वारे में आए हैं, दर्शन किए हैं, उनका जन्मदिन मना रहे हैं. और उन्होंने भी जाके दिल्ली में ये कहा है कि किसानों की बात सुननी चाहिए, क्योंकि वो हमारे पहले कृषि मंत्री रहे हैं. ये कोई कृषि मंत्री, उनका तजर्बा है ज़िंदगी का, जो पहले जो भी कुछ हो चुका है वो बातों को हम मत दोहराएं. अभी जो ज्ञान की बात है, अभी सब हम उन साथ हैं, किसानों के साथ हैं. हमारी सबकी बात ये मानना चाहिए. तो हमने हंकार हौमे छोड़ के एक दूसरे को नीचा नहीं दिखाना. ये पार्टी छोटी है, ये बड़ी है.
हमने सिर्फ देश के किसान समझना है। उसमें हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई सभी किस्म के किसान मोर्चा लगा के बैठे हैं। आज हमारी सरकार सुत्ती पड़ी है। आज पूरे 15-20 दिन हो चुके हैं। किसान लोग ठंड में मर रहे हैं पानी से, उनको सब किस्म की परेशानी है ना, तो हम क्यों नहीं उनकी बात सुन रहे। हम उनको समझाने पे लग जाते हैं, हम समझा रहे हैं, हमारी बात सुनो, हम उनकी ही बात सुन लें। क्योंकि जो वो कह रहे हैं, वो कहते हैं अभी हमको सब ज्ञान है कानून के बारे में, तो हम उनकी बात सुन के उनका देश का भला करना चाहिए। यही हमारा कहना है। हम गुरुद्वारा गुरु नानक साहब जी दुलिया, बम्बे आगरा रोड, महाराष्ट्र से सभी प्रेमी, ए मेरियाँ देखो बहना और हमारे ए भाई और सभी संगत, सभी लोग विनय करते हैं कि शरद पवार जी की भी बात और हमारी महाराष्ट्र से साधु संतों, हमारे लोगों की बात भी वहाँ तक जानी चाहिए कि उनकी बात जल्दी से जल्दी मानिए। रावसाहेब दानवे यांच्या DNA तपासण्याची वेळ आली आहे। माजी आमदार अनिल गोटे यांचे वक्तव्य। केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस बाकपरा जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध करीत आंदोलन। मुख्यमंत्र्यांना घेतलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार, अनिल गोटेंनी केले स्वागत। रिलायन्स पेट्रोल पंपावर सामाजिक संघटना तर्फे तीव्र निदर्शने। वाहतूक पोलिसांनी एकच दिवशी 150 वाहनावर कारवाई। दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला धुळ्यातील गुरुद्वारा संस्थाकडून पाठिंबा। याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। आशा हमें है विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। आशा हमें है विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। सारे जहां की भलाई करें, हम ना किसी की बुराई करें। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।